अरे आबा तू कितना भी भाग, आ रहा है वारने का वार। आज ही लढाई आर पारची लढाई आहे। एकदा तुम्ही ही लढाई मारली परत डोकं वर काढायला जागा राहणार नाही, याच्यासाठी म्हणून आपण हा लढा उभा करतो। सावकर जर पाठीशी असतील ना तर कितीही मोठं आव्हान समोर असलं तर घाबरायचं काम नाही। सावकार म्हणजे धूमधडाका आहे, हे ह्या इलेक्शन या ठिकाणी दाखवून दे। धैर्यशील मानेच्या पाठीशी सावकारांनी हिमालयाची ताकद उभी केली आणि म्हणून हा दैदिप्यमान विजय। अनेक बुरुज ढासळले पण पन्हाळ्याचा किल्ला, शाहूवाडीचा किल्ला अभेद्य राहिला। याचं कारण वारण्याचा वाघ त्याच्या पाठीशी या ठिकाणी उभा राहिला। महाराष्ट्रात आमदार 288 आहेत, पण आमदारकी शोभून कुणावर दिसत असेल तर ती सावकारावरच शोभून दिसते, कारण त्याला विद्वत्तेची जोड आहे, वाचाशक्ती आहे। एखादी गोष्ट करायची झाली तर त्याला तत्वाची जोड आहे। कामातनं माणसं ज्यावेळी उभं राहतात आणि तत्वाला कधी या ठिकाणी तडजोड करत नाहीत। येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला सावकारांना विजयी सलामी तर द्यायची आहे, पण महाराष्ट्राला कळून चुकलं पाहिजे की या मतदारसंघाचा निकाल हा महाराष्ट्रातला सर्वात उच्चांकी मतांनी निवडून आलेल्या आमदाराचा या ठिकाणी निकाल असला पाहिजे। कधीही स्वतःच्या इलेक्शनला सावकर जेवढे राबले नसतील तेवढे खासदार धैर्यशील मानेच्या इलेक्शनला राबले। कितीही वादळ आली, एकच असं झाड आहे त्या वादळात टिकून राहतं, त्याचं नारळाचं झाड आहे की त्याला कधीही या ठिकाणी त्या वादळ थांबवू शकत नाही। आज या ठिकाणी जे गळ्यामध्ये गुलाबी मफलर घालून या ठिकाणी फिरतात, हा विजयाचा गुलाल आहे। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा। आज महायुतीचे उमेदवार आणि जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि ज्यांनी मला खासदार म्हणून परत एकदा आपल्या समोर बोलण्याची संधी दिली, सावकर जर पाठीशी असतील ना तर कितीही मोठं आव्हान समोर असलं तर घाबरायचं काम नाही। सावकार म्हणजे धूमधडाका आहे, हे ह्या इलेक्शन या ठिकाणी दाखवून दे। मी जनस्वराज्याच्या तमाम कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो की तुम्ही आपल्या नेत्याचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून 5 वर्ष सावलीत राहायचं असेल तर 5 तास उन्हात उभं राहावं लागतं, आणि ते आपण कुणाच्यासाठी उभं राहतोय तर ज्या माणसानं अखंडितपणे सातत्यानं आपली सेवा केली आहे अशा विनयशील नेतृत्वासाठी म्हणून आपण उभं राहतोय। मी मनापासून इथं आलेल्या जनस्वराज्याच्या तमाम कार्यकर्त्यांचं मनापासून आभार आणि स्वागत या निमित्ताने या कार्यक्रमाला करतो। ज्यांचं ज्यांचं प्रेम सावकारांच्यावर आहे तो सावलीत उभा राहणार नाही, त्यानं येऊन खुर्चीवर बसावं। आज ही लढाई आर पारची लढाई आहे। एकदा तुम्ही ही लढाई मारली परत डोकं वर काढायला जागा राहणार नाही, याच्यासाठी म्हणून आपण हा लढा उभा करतो। सावकर, तुम्ही निम्मा कार्यक्रम लोकसभेला केलाय, उरला सुरलेला कार्यक्रम। अरे आबा तू कितना भी भाग, आ रहा है वारने का वार। अजून वाघाची डरकाळी यायची, वाघाचा पंजा पडल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला लक्षात येईल हा विकासाचा पंजा आहे। सामान्य माणसाच्या हितासाठी ढाल करून लढणारा आपला नेता आज या ठिकाणी उभा राहतोय आणि त्याचे हात बळकट करण्यासाठी एका पवित्र मुहूर्तावर आपण सर्वजण एकत्रपणे जमलेला आहात। भाजप आपल्या पाठीशी आहे, त्यामुळं निर्णय काय लागणार आहे याची 23 तारखेला वाट बघायची गरज नाही। आपल्या कार्यकर्त्यांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतली पाहिजे।
माझ्या वेळी अनेक लोक सावकारांना म्हणत होती की उमेदवार बदलता येतो का बघा. खिंडीत सापडलो होतो मी. सावकारांनी हात वर करायचे ठरवले असते तर सोपं होतं, पण संकटाच्या काळी जो हात पाठीशी उभा करतो ना तोच खरा नेता असतो. आणि त्यांनी संकट काळी माझे हात सोडले नाहीत तर हात बळकट केले. या डोंगर कपाऱ्यामध्ये, वारणा खोऱ्यामध्ये, संपूर्ण गावागावामध्ये सावकार स्वतः गेले. कधीही स्वतःच्या इलेक्शनला सावकार जेवढे राबले नसतील तेवढे खासदार धैर्यशील मानेच्या इलेक्शनला राबले. आणि आज वेळ आहे परतफेड करण्याची. सावकार मी बॅग घेऊनच गाडीत आलोय. ही वेळ व्याजासह परत करू. धैर्यशील मानेच्या पाठीशी सावकारांनी हिमालयाची ताकद उभी केली आणि म्हणून हा दैदिप्यमान विजय. अनेक बुरुज ढासळले पण पन्हाळ्याचा किल्ला, शाहूवाडीचा किल्ला अभेद्य राहिला. याचं कारण वारणेचा वाघ त्याच्या पाठीशी या ठिकाणी उभा राहिला. आणि मग परवाचे कार्यक्रम सावकारांनी वारणेवर त्या ठिकाणी घेतला. देशाच्या महामहिम राष्ट्रपती पहिल्यांदाच वारणेच्या मातीमध्ये त्या ठिकाणी आल्या. सावकार साहेब, मला आपल्याला विश्वजितची विनंती करायची आहे. विजयाचा गुलाल आपला आहेच, पण ज्योतिबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला आता मोदीजींना तिथं त्या ठिकाणी आणायचं आहे. मोदीजींनी या ठिकाणी हे वलय काय आहे, ही ताकद काय आहे, ही जनसामान्यांची असणारी सर्वसामान्यांची अस्मिता काय आहे. आज या ठिकाणी जे गळ्यामध्ये गुलाबी मफलर घालून या ठिकाणी फिरतायत, हा विजयाचा गुलाल आहे. किती काय या ठिकाणी आता ते सहानुभूती, कोण कोणाच्या बद्दल काय सांगतंय, माजी आमदार काय सांगतात, याच्याबद्दल फार या ठिकाणी विचार करण्याची गरज नाही. सावकारांनी गावागावामध्ये केलेला विकास, एक विकास पुरुष म्हणून त्या ठिकाणी ते पुढे आले. सर्व राजकीय नेत्यांशी देशभरातले असणारा संबंध, देशाच्या पंतप्रधानापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत कुणापाशीही गेला तर त्याच्या विद्वत्तेनं सामान्य माणसाची जशी तो मन जिंकतो तसं काम कुठं तटत नाही असा आपला सांगणारा आमदार. महाराष्ट्रात आमदार 288 आहेत, पण आमदारकी शोभून कुणावर दिसत असेल तर ती सावकारावरच शोभून दिसते. कारण त्याला विद्वत्तेची जोड आहे, वाचाशक्ती आहे. एखादी गोष्ट करायची झाली तर त्याला तत्वाची जोड आहे. कामातनं माणसं ज्यावेळी उभं राहतात आणि तत्वाला कधी या ठिकाणी तडजोड करत नाहीत. जी माणसं पुढं सैन्य किती आहे हे अंगावर येईल याच्यामुळे आपल्याला काय होईल याची भीती बाळगत नाहीत. आपल्या कार्यकर्त्यासाठी छातीची ढाल करतात. कितीही वादळ आली, एकच असं झाड आहे त्या वादळात टिकून राहतं, त्याचं नारळाचं झाड आहे की त्याला कधीही या ठिकाणी त्या वादळ थांबवू शकत नाही. वारळ वावटूळ येऊन जाईल पण नारळाची झाड तर त्या ठिकाणी बाग तशीच राहील. निश्चितच या ठिकाणी आपल्याला मुद्दामून सांगेन की सामान्यांना ताकद देणारा हा नेता. आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी आमदार वेगवेगळ्या पद्धतीने लढत असतील, पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा आणि स्वाभिमान कधीही घाण न टाकणारा आपला नेता आहे. आणि त्याचं नाव विनय कोरे सावकार आहे की ज्यानं कधीही तत्वाशी आणि स्वाभिमानाशी जोड केली नाही. याच्या पूर्वीच किती वेळा तरी सावकारांना सांगण्यात आलं, आमच्यात विलीन व्हा, आमच्या बरोबर या, तुमचा पक्ष आमच्यामध्ये विलीन करा, तुम्हाला मंत्री करतो. सहज त्यांना मंत्री होता आलं असतं, पण मंत्रीपद झुकारून स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवणारा आणि तुमच्या विश्वासावर आणि जीवावर राजकारण करणारा पश्चिम महाराष्ट्रात एकमेव असा आमदार आहे की ज्यानं कधीही तडजोड या ठिकाणी केली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलटापलटी झाल्या पण तत्वाशी त्यांनी तडजोड केली नाही. महायुतीचा घटक म्हणून ते खंबीरपणे या ठिकाणी हे झाले, मजबूतीने उभे राहिले. मोदी ज्यावेळी घटक पक्षांची सभा दिल्लीला घेतात ना, त्यावेळी आपल्या खुर्चीमध्ये सावकारांची खुर्ची सुद्धा बाजूला लागलेली असती. हा आपल्या ताकदीचा या ठिकाणी स्वाभिमान आहे. कितीतरी पक्ष आहे तो मोठमोठ्या राज्यामध्ये, देशभरामध्ये मोदींच्या जवळ बसायला कितीतरी लोक त्या ठिकाणी बघत असतात, पण आपला नेता हा कुणापाशी या ठिकाणी झुकत नाही. सिर्फ झुकेगा नाही साला म्हणत नाही, तसा वागतो. ज्यावेळी एखादा माणूस बोलतो तसा वागतो त्यावेळी त्याची माणसं तशाच पद्धतीची असतात. ही असणारी संपत्ती घेऊन सावकार या ठिकाणी सामान्यांची लढाई एक असामान्य ताकदीनं या ठिकाणी लढतायत.
येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला सावकारांना विजयी सलामी तर द्यायची आहे, पण महाराष्ट्राला कळून चुकलं पाहिजे की या मतदारसंघाचा निकाल हा महाराष्ट्रातला सर्वात उच्चांकी मतांनी निवडून आलेल्या आमदाराचा या ठिकाणी निकाल असला पाहिजे. सकाळी ज्यावेळी बुलेटिन चालू होती सावकर, लोकसभेच्या वेळी मी अनुभवलंय 50-50ची मॅच असते. शेवटच्या ओव्हर पर्यंत कोणाचा बॉल कुठं जातोय आणि कोणाची विकेट पडते काही कळत नाही. मला शेवटपर्यंत कळते निवडून येतोय काय पडतोय, निवडून येतोय काय पडतोय. सावकारांना मी फोन करायचो कोल्हापुरात, म्हणायचं सावकर काय व्हायचं, थांबा म्हणायचं अजून आपला भाग लागायचा आहे. आपल्या वाघाचा आपल्या भागावर प्रचंड विश्वास आहे, आपल्या माणसांच्यावर प्रचंड विश्वास आहे. आणि जसं जसं मला ते सांगत होते तसे तसे निकाल या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातले येत होते. आणि माझ्या लोकसभा मतदारसंघातला त्यांनी निकाल मी निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतरच सांगितला होता. धैर्यशील कितीही या ठिकाणी लोक काय म्हटली, तुम्ही आत्मविश्वासानं पुढे चालत राहा, तुम्ही कुणाचं वाईट केलं नाही, फक्त तुम्ही कमी दिसला एवढंच तुमचा दोष आहे. सावकर मी आता ठरवलंय 5 वर्ष काम ही करायचं आणि सारखं दिसतही राहायचं. आता तुम्ही कंटाळशीला पण मी कंटाळणार नाही. प्रत्येक गावात खासदार आमदारांच्या बरोबर त्या ठिकाणी असेल आणि आम्ही जोडीनं या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचं धोरण आणि तुमच्या विचाराचं आणि स्वप्नातलं तोरण या मतदारसंघाला बांधल्याशिवाय राहणार नाही. आता जे आमच्या बंधूंनी या ठिकाणी सांगितलं बाळ निंबाळकर सरकारांनी की MIDCचा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतला, ह्या आम जनतेला रोजगार इथं उपलब्ध करून देण्याचं स्वप्न आम्ही या ठिकाणी पाहतोय. इन्फ्रास्ट्रक्चर या मतदारसंघामधलं तयार करण्याचं स्वप्न पाहतोय. तरुणांच्या हातामध्ये काम मिळावं, इथल्या वडीलधाऱ्यांना एक आत्मविश्वासाची भावना तयार व्हावी. निश्चितपणे हा मतदारसंघ 288 मतदारसंघांच्या पैकी उजवा मतदारसंघ म्हणून ओळखला जावा, ह्या ध्येय वेळ्या संकल्पनेनं सन्माननीय सावकर साहेब या ठिकाणी हा लढा हातामध्ये घेत आहेत. आणि सावकर जिकडं गुलाल, सावकरांनी कधी कधी कुणाकुणाला या ठिकाणी विजयी करायचा. आज विजयसिंह माने येत आहेत, पेरेडकर साहेबांचा सुद्धा गुलाल शिल्लक आहे. दादा, लोकसभेला बाळ महायुतीची सगळीच लोक व्यवस्थित वागली असे नाही. आता विधानसभेला माझी अशी विनंती आहे की महायुती ही वज्रमुठ म्हणून काम केली पाहिजे. इथं असणारा आपला आमदार हा राज्याचं भूषण म्हणून त्या ठिकाणी गेला पाहिजे. आपल्यातले असणारे सगळे हेवे दावे, आपले असणारे एक एक किलबिश मनातली काढून टाकून खऱ्या अर्थानं विजयाची पहाट त्या दिवशी या ठिकाणी बघायला मिळेल. 23 तारखेला माझा शेवटी सूर्यास्त होताना माझा विजय झाला. जनसुराज्य हे सुराज्य निर्माण होत असताना विजयाची पहाट उजाडली पाहिजे. आणि पहिल्या फेरीपासून ज्यावेळी आपलं लीड टीव्हीवर टिप पडायला चालू होईल, विनय कोरे सावकरांचा 11 वाजेपर्यंत विजय घोषित झाला पाहिजे, याच्यासाठी म्हणून चंग बांधा. आणि ह्या मतदारसंघाला एक वेगळ्या विजयाच्या उंचीवर आणि प्रगतीच्या उंचीवर आपण न्यावं, एवढी कळकळीची विनंती करून आपली रजा घेतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.